मतदान कार्ड डाउनलोड करा फ्रीमध्ये। चॅनलला लाईक करा। हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, हवं तेवढं शेअर करा। तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत की आपण मतदान कार्ड जे आहे घर बसल्या कसं डाउनलोड करू शकतो। आपल्या मोबाईलवरही आपण डाउनलोड करू शकतो। तर आपल्याला प्रथमतः जायचंय गूगल क्रोमला जायचंय। जसे की आपण गूगल क्रोमला गेला असता त्यामध्ये टाकायचं NVPS ही वेबसाईट टाकल्यानंतर NVPS ची तुम्हाला लॉगिन येईल। लॉगिन केल्यानंतर जसे की इथं माझं मी स्वतः आता लॉगिन आहे, त्यामुळे तुम्हाला या पोर्टलवर गेल्यानंतर हे सुरुवातीला तुम्हाला जी वोटर आयडी ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटला घेऊन जाणार। ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर तुमचं जिथं लॉगिन असेल किंवा तुमचं जर रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही साइन अप करून रजिस्ट्रेशन करू शकता। त्या रजिस्ट्रेशनचाही तुम्हाला मी नवीन व्हिडिओ टाकून देईन। तर सुरुवातीला आपण आता डाउनलोड कसं करायचं आहे ते बघूयात। त्याच्यामुळे मी सुरुवातीला इथे लॉगिन होतोय। तर लॉगिन होण्यासाठी माझं रजिस्ट्रेशन केलंय। जो रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो नंबर दिला असेल तो नंबर टाकायचा इथे। हा टाकल्यानंतर तुमचा जो काय पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्ही टाकून घ्या आणि लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा कॅप्चा फिल करा। कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला एक मोबाईलला SMS येईल, OTP येईल। तो OTP तुम्हाला तिथे टाकायचा आहे, रिक्वेस्ट टू OTP म्हणून। रिक्वेस्ट टू OTP केल्यानंतर मी आता इथे OTP टाकतो। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आधार कार्ड पण आणि मतदान कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता। तर तुम्ही या प्रकारे मी आता लॉगिन झालेलो आहे। तर आपल्याला इथे जायचे की इपिक डाउनलोड या ऑप्शनवर जायचं आहे। इपिक डाउनलोड या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील। एक रेफरन्स नंबरने, जर तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला एक रेफरन्स नंबर दिला जातो। तर रेफरन्स नंबरनुसार तुम्ही हे जे ID कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, वोटर कार्ड आहे ते डाउनलोड करू शकतात। आणि दुसरा आहे तुमचा इपिक नंबर, त्या इपिक नंबरनुसार तुम्ही डाउनलोड करू शकतात। तर माझ्याकडे एक इपिक नंबर आहे, तो इपिक नंबर मी टाकतो आणि आपल्याला आपलं जे वोटर ID आहे, आता ज्या प्रकारे तुम्ही ज्या स्टेटमध्ये असाल, उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रात आहोत तर महाराष्ट्रामधून महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर सर्च बार करायचं। सर्च केल्यानंतर इथे ते तुम्हाला दाखवल की इथे हे कोणाच्या नावाचं आहे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन देईल की प्लीज तुम्ही काय करा, हा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलला एक OTP पाठवला जाईल आणि OTP पाठवल्यानंतर तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। तो OTP इथे टाकल्यानंतर तुम्ही इथे व्हेरीफाय केल्यानंतर तो जे आहे हे वोटर ID चे डाउनलोड होणार आहे। ते अशा प्रकारे मित्रांनो, तर अशा प्रकारे डाउनलोड होईल। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी विसरू नका, हवं तेवढं शेअर करा। आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघूयात। तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। जय श्रीराम।